भूषितकरान्नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्ठात् पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दनामि भगवद्गीते भगवद्वेषिणीम्। औन्नत्यं भजते हिमाद्रिवया गङ्गे वया पावनी आलिङ्गन्मरणं निधानहृदये या देशभक्ता मुदा स्फूर्तिस्थानतया व्यलोकिनितरां या लोकमान्यादिभिः शश्वत्प्रेरणदायिनी भवतु सा गीताख्यसञ्जीवनी। प्रपन्नपारिजाताय गोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। गोपाल कृष्ण महाराज की जय। सदा प्रभुपदावरी निज समर्पिली से तनु कथेत मन गोविदेक मलमालिके सीजणू। मुखातून जसा झरा सगुण भक्तीचा वाहतो समर्थ गणुदास हे सततमी नमस्कारितो। सुप्रसन्न समाधानी निश्चयी च दृढव्रती सोऽस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती। गोपाल कृष्ण महाराज की जय। ओम नमो भगवते श्री वासुदेवाय। सज्जनों, परम पूज्य स्वामी वरदानंद भारती विरचित श्री कृष्ण कथामृत या महाकाव्याच्या 11व्या सर्गाचा आज आपण आनंद घेणार आहोत। सर्गाचं नावच आहे मुळी प्रेम दर्शन। भगवंताच्या लीला पाहिल्या, भगवंताचं मथुरेतलं वास्तव्य पाहिलं, भगवंताचं विवाह सोहळा आपण पाहिला, भगवंताला भेटलेलं नाव, वेगवेगळी नावं कशी कशी भेटली ते आपण पाहिलं। गोविंद गोपाळ वनमाळी पासून कंसारी असो किंवा रणछोड असो किंवा रुक्मिणी वल्लभ कालपर्यंतचा प्रकार आपण सर्व पाहिला। आज प्रेम दर्शन, दोन व्यक्ती भगवंताच्या अत्यंत जवळच्या होत्या। त्या कोण आहेत ते प्रसंगावरून तुम्हाला कळेल। एक तर स्वतः भगवंताला बहिष्कार प्राण म्हणत होता आणि दुसरा होता त्याच्यावर भगवंताची इतकी अनुकंपा होती की भगवंत त्याला स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त मानायचे। एक भगवंताला प्राणापेक्षा जास्त मानत होता आणि दुसऱ्याला भगवंत स्वतःच्या प्राणापेक्षा जवळच मानत होता। आपल्या या कृष्ण कथामृताच्या सुरुवातीला परमपूज्य आप्पांनी जी शंकराची नमनाची पद किंवा नमनाचे श्लोक जे रचलेले आहेत त्यात आपण जर सुरुवातीपासून आजपर्यंत पाहत आला असाल तर दररोज शंकराचं वेगळं रूप सांगितलं जातं। आजचं विचित्र रूप कसं आहे भगवान शंकराचं, महादेवाचं, ते आजच्या श्लोकामध्ये वर्णन करण्यात आले। गले लुठती पन्नग शिरसी राजते चंद्रमा तपस्तपति संयमी गिरिजया समं दिव्यति स्मरन् दहति मोहिनी
मपिचयाचते योरतिं विचित्र चरितं भजे गतविदं प्रभुं तं शिवं. ज्यांचं विचित्र असं चरित्र आहे अशा शंकरांच्या चरणी मी नमस्कार करतो. भगवान शंकराचं रूप मोठं विलक्षण आहे. विलक्षण म्हणजे कसं, दोन टोकाचे विरोधाभास भगवंताजवळ आहे. भगवान शंकराच्या कंठात मनगटात विषारी साप रुळताय, त्याच वेळेला ज्याला सुधाकर म्हणलं जातं असा अमृत पाजणारा चंद्र त्यांच्या मस्तकावर त्याने धारण केलेला आहे. म्हणजे विष देणारे साप आहे, अमृत देणारा चंद्र आहे. अतिशय उग्र अशी तपश्चर्या करतात आणि उग्र तपश्चर्या करत असतानाच त्या माय भवानी सोबत पार्वती सोबत द्यूत खेळतात तितक्याच रसिकतेनं, इतक्या रसिकतेनं की त्या युधिष्ठिराचे सुद्धा गुरु शोभावे द्यूत खेळण्यावर. सारीपाट खेळतात दोघंजण. काय झालं, गंगालहरीमध्ये तो द्यूते नागेंद्र कृती प्रमथगणमणि श्रेणी नंदिंदु मुख्यम सर्वस्वं हारयित्वा स्वमतपुरविधि द्राक्पणी कर्तुकामे साकूतं हैमवत्या मृदुदः सितया वीक्षितायास्तवाम्ब व्यालोलोल्लासि वल्गल्लहरि जटघटी तांडवन्न पुनातु. असा एक श्लोक आहे गंगाधरीमध्ये, शेवटचा 51वा श्लोक आहे. त्याचा अर्थ असा आहे, एकदा दोघ जण सारीपाट खेळत बसले, भगवान शंकर आणि महामाया पार्वती. आणि काय काय हरले भगवंत, नाग हरले, स्वतःची रुद्राक्षाची माळ हरले, डमरू हरले, नंदी हरले, अंगचं गजचर्म कमरेला गुंडाळलेलं ते सुद्धा युद्धामध्ये भगवंत हरले. एक 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 करता खाली ठेवलेलं व्याघ्रचर्म ते सुद्धा हरले, मुंड माळा सुद्धा भगवंताजवळ. आता त्रिशूळ हरले भगवंताजवळ, डमरू हरले, काहीच राहिलं नाही भगवंताजवळ. त्यावेळेला पार्वती का खुश होत होती की आता मस्तकावर बसली, कानामागून आली आणि तिखट झाली. अशी जी गंगा, तिला आता उतरावं लागेल, तिला पणाला लावा म्हणून भगवंतांनी लावलं पणाला. आणि भगवंत हरतील या भीतीनं गंगेला थरकाप सुटायला लागला. आणि भक्तजन काय, जगन्नाथ काय म्हणतोय की त्यावेळेस तू थरथर कापत होतीस म्हणून तुझं पाणी बाहेर येण्याची वाट पाहत होतं, तसंच आताही बाहेर येण्याची वाट पाहू दे आणि बाहेर ये आणि आम्हाला कृतार्थ कर, असं जगन्नाथानं वर्णन केलं. फार सुंदर आहे गंगालहरी. मी असंही ठरवलेलं आहे की गंगालहरीवरच 10 दिवस बोलायचं. दशहरामध्ये तसाही एक उपक्रम करण्यासारखा आहे. 52 श्लोक आहे. तरी जर आख्यान ऐकण्याचा योग आला तुम्हाला तर त्या पंडित जगन्नाथाचं आख्यान ऐका. काय ताकद होती त्याची. एकेका श्लोकावर गंगा मायेनं एक 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 पायरी वर यावं आणि त्याला सामावून घेतलं स्वतःला. अशा त्या जगन्नाथ पंडितांना भगवंताचं असंही कौतुक केलं की तुमचं द्यूत खेळणं सुद्धा आमच्यासाठी पुण्यकारक आहे, म्हणजे आमच्यासाठी फायद्याच आहे. आता एवढं तर जाऊ दे. तप करतात, संयमी आहेत, पण गिरिजेसोबत खेळताना तेवढ्याच रसिकतेने खेळतात. स्मरण दहती मोहिनी मपिच याचते योरतिम. स्मरण दहती, स्मरण, स्मर म्हणजे कोण, कामदेव. त्या स्मराला जाळून टाकलं का, काम वासनेचा नाश करायचा म्हणून. ते सगळं प्रकरण तुम्हाला माहिती आहे. भगवान शंकराच्या पुत्राच्या हस्ते त्याचा वध होणार होता त्रिपुरासुराचा, आणि त्यामुळे भगवान शंकराला पुत्र व्हावा म्हणून कामेच्छा उत्पन्न करण्यासाठी कामदेव तिथं आले. आणि भगवंतांनी आता त्रिनयन उघडलं आणि त्रिनेत्रात त्या ज्वालांच्या द्वारे त्या कामदेवाला भस्म केलं. एवढे रागीट शंकर समुद्र मंथनाच्या वेळेला अमृत वाटपासाठी भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण केलं. आणि त्यावेळेला हे त्याच्या मागे लागले, माझ्याशी लग्न कर, माझ्याशी लग्न कर. आहे का नाही विचित्र. असं जरी असलं पण मोठ्यांचं मोठेपण आहे. दिसायला त्यांचं वागणं दिसायला जरी विसंगत असलं
पण ते असायला सुसंगत होत. कारण जिथे जी गोष्ट जेवढ्या प्रमाणात असायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात करण्याची आणि तेवढीच ती आटोक्यात ठेवण्याची ताकद केवळ आणि केवळ भगवान शंकरांना आहे. म्हणून त्यांच्या अशा विचित्र चरित्र असणाऱ्या भगवान शंकरांना मी सादर प्रणाम करतो. सद्गुरु श्री महाराजा दीनाया धरणे करी, त्या विना पार होईना महासिंधू ही तरी. नंदनी कृष्ण लीलांच्या सुगंधी सगळी फुले, शब्द सूत्र थिटे माझे ओहू कायन ते कळे. हे आताच्या आजचे जे श्लोक आहेत ना, यासाठीचा थोडासा इतिहास मी पहिल्या दिवशी सांगितला होता. दासगणू महाराजांनी परमपूज्य अप्पांना कृष्ण कथामृत रचायला सांगितलं का, तर मिरजचे जे राजे होते नारायणराव पटवर्धन, त्यांनी दासगणू महाराजांना चौपाईच्या चालीवर असं कृष्ण कथा लिहा म्हणून विनंती केली होती. पण दासगणू महाराज म्हणे, माझं हे कार्य आमचा अनंता करेल. आणि त्यानुसार अप्पांनी तो भार शिरी घेतला. परंतु इथपर्यंत रचत आले, कुठेतरी आपल्यासारख्या सामान्य माणसाला त्यात काहीतरी चूक झाली असं वाटतं का? पण ही दीनता आहे मोठ्या माणसांची. आणि आपण स्वतः ज्यावेळेस अप्पा कृष्ण कथामृत सांगत होते त्यावेळेला ह्या सर्व हे श्लोक का आले, या ओव्या का आल्या, याबद्दल आपण सांगितलं की अप्पांजवळ कुठल्याही प्रकारचे ग्रंथ त्यावेळेस उपलब्ध नव्हते. ऐकीव कथावर अप्पांनी कृष्ण कथामृत इथपर्यंत लिहिलेलं होतं. ज्यावेळेला त्यांना आता पुढं कसं लिहायचं असं सुचत नव्हतं, म्हणून ही सद्गुरूंची केलेली प्रार्थना आहे. आणि अप्पांची एक सवय होती की ते एका वेळेला मला एक पुस्तक वाचून जमत नाही असं म्हणायचे. मला हे पुस्तक थोडं, ते पुस्तक थोडं, ते पुस्तक थोडं अशी वाचायची सवय होती. त्यामुळे मला ग्रंथालयवाला सुद्धा एकदा इतके पुस्तकं देत नव्हते. आणि त्या काळात ग्रंथांची उपलब्धता इतकी सोपी नव्हती, सहज नव्हती. म्हणून सद्गुरूंना त्यांनी एक विनंती केली की माझा हात धरा, धरणे करी, विनाया धरणे करी, तुमच्या हाती धरा, त्या विना पार होईना महासिंधू ही तरी. नंदनी कृष्ण लीलाच्या, भगवंताची अनेक लीला आहे. एवढं मोठं भगवंताचं चरित्र आहे की जणू बागेत असंख्य फुलं फुलावीत, पण तिथं फुलं खूप आहेत पण माझ्या शब्दांचा जो धागा आहे तो थिटा आहे, तुचका आहे. एवढे फुलं मी होऊ शकणार नाही. म्हणून प्रयत्न करतो, जेवढे जमतील तेवढे मी होण्याचा प्रयत्न करतो. एवढे चरित्र अपार गगना ऐसे श्रीहरीचे चरित्र हे. नाना लीला जणू होती नक्षत्रे गणनास हे. जणू नक्षत्राची गणना जशी होऊ शकत नाही तशी हरीच्या चरित्राची सुद्धा गणना होऊ शकत नाही. त्यातच अदूर दुखरी दृष्टी दासाची अपुल्यासे. तारका कोणत्या पाहू कळेना श्रम होत असे. त्यात माझी दृष्टी जी आहे ती अदूर आहे, कमी आहे. त्यामुळे मी कोणत्या तारका पाहू आणि कोणत्या नको असं मला होतंय, सैरवैर झाल्यासारखं होतं. किंवा कोशागारी कुबेराच्या भिकारी शिरल्यावरी. भांबावतो तसे झाले माते श्री चरितांतरी. कुबेरानं वरदान दिलंय एका भिकाऱ्याला आणि जा म्हणले, माझं एक भांडार उघड आहे, तुला काय पाहिजे ते घेऊन जा. तो भिकारी आत गेला, पहिल्यांदाच एवढं वैभव पाहिलेलं आहे, भांबावून गेला आणि घेण्याचा प्रयत्न करतोय. काय घ्यावं हा विचार करतोय. पण त्याच्यात अजून एक गोष्ट लक्षात आली. दुर्बला कविता शक्ती जोडी जापरी फाटकी. रत्ने भरू कशी तेथे निवडून निकी. अप्पा म्हणतात माझी शब्दांची, माझी कवितेची शक्ती जी आहे ती दुर्बळ झोळीसारखी आहे. आणि असंख्य रत्न आहेत, ती वेचू तरी कशी, नेमकी कशी वेचून घेऊ. गावी कृष्ण कथा ज्ञा आपुली मज जाहली. आता आपणची दासा सांभाळा गुरुमाऊली.
परमपूज्य ताईंना जाऊन आज 6 महिने झाले. एकही दिवस जात नाही असा आठवण आली नाही. आपण कृष्ण कथा गाण्याची आज्ञा किंवा कृष्ण चरित्र रचण्याची आज्ञा परमपूज्य दादांनी केली. तशीच परमपूज्य ताईंनी मी एक सर्ग कोर्टात सांगून आलो. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 16वा सर्ग सांगितला होता. वापस आल्यानंतर वसुदेवीचा फोन आला, पुढच्या वर्षी कोर्टात जायचं नाही असं म्हणल्यानंतर मी थोडासा काही काय झालं, आणि पुढच्या वर्षी परभणी पूर्ण काय कृष्ण कथा म्हणून सांगायचं. रोज मी घरून निघताना हेच म्हणतो, आता आपणची दासा सांभाळा करू मावळ. मी घरून ठरवून येतो काय बोलायचं. इथं बसल्यानंतर मी बोलत नाही. लोक मला नमस्कार करतात, काही अर्थ नाही. गादीची महती आहे. सद्गुरूंची कृपा आहे म्हणून हे सगळे शब्द बाहेर पडतात. ज्यांनी ताईंना अनुभवलंय ना त्यांना खरं प्रेमाचं दर्शन झालं. प्रणस किंवा नारळ जसा असावं, वरवर पाहता कठोर स्वभाव, शिस्तप्रिय. आज जसं गरम होऊ असतं ना फणसाचं, तितकं अंतःकरण होऊ. अजूनही असं वाटत नाही की 6 महिने झाले असतील या गोष्टी. भगवंताचं लग्न झालंय. आदर्श गृहस्थ आश्रम चालू आहे. आणि नवरा बायको त्या खिडकीजवळ एखाद्या गच्चीच्या गॅलरीमध्ये उभे आहे आणि सुसंवाद चाललाय, परंतु कृष्णाचं त्याकडे लक्ष नाही. रुक्मिणी विचारात मग्न असणाऱ्या श्रीकृष्णाला विचारते, श्री मुख कातरी सुकले देवा, चिंतन करिता तरी कस लेवा, जवळ असून मी म्लान मुखाच, वृथाच म्हणता शशिवदना मज. देवा, तुमचं श्रीमुख आज सुकलेलं काय दिसतंय? असं झालं तरी काय? कशाचा विचार करताय? आणि मी जवळ आहे, तुम्ही मला शशिवदना म्हणता, म्हणजे मी चंद्रासारखी आहे. मग तुमचं हे कमळ का सुकलं आज उगवायच्या ऐवजी? मी जवळ असताना तर तुम्ही हसत खेळत राहायला पाहिजे. आळ जसा येस्य मंतकाचा, तसाच दुसरा काय कशाचा, अदितीच्या कुंडलास काही, दैत्य पुन्हा कुणी चोरून नेमी. तुमच्यावर काय पुन्हा समंतकाचा आळ आलाय का? हे कथाभाग असा आहे, सत्राजित नावाचा एक यादव, त्याच्याकडे समंतक नावाचा मणी होता. त्याची पूजा केल्यानंतर नमस्कार केल्याबरोबर तो मणी 8 भार सोनं देतो दररोज. असा मणी त्याच्याकडे होता. भगवान कृष्णाने एकदा त्याला म्हणलं, सत्राजिता, अशी धनदा असणारी ही जी तुझ्याकडे आहे, जी शक्ती आहे, ती एकट्याकडे असून काय उपयोग आहे? यादवांच्या कोशात जमा कर, त्याने यादवांची भरभराट होईल. सत्राजिताला ते मान्य झालं नाही आणि त्यानं नाही म्हणून सांगितलं. पुढे काही दिवसानंतर सत्राजिताचा भाऊ होता धाकटा प्रसेन, तो ते रत्न गळ्यात घालून शिकारीसाठी म्हणून गेला आणि शिकार करण्याच्या ऐवजी याचीच शिकार झाली. एका सिंहाने याला मारून खाल्लं आणि प्रसेनाच्या गळ्यात ते रत्न जे होतं ते तिथेच पडलं. त्या वनामध्ये एक अस्वलांचा एक कळप राहत होता, ज्याचा स्वामी होता जांबुवंत. मागच्या जन्मीतून तिकडे आता
चिरंजीव लोक होते, युगानुयुग राहिले आणि जांबुवंताला ते रत्न सापडलं आणि जांबुवंत ते रत्न आपल्या गोळ्यात घेऊन गेलं. आळ आला भगवंतावर की यानंच मला मागितला होता आणि म्हणून तो समंत यानं नेण्यासाठी माझा भाऊ मारला आणि समंत घेऊन गेला असं भगवंतावर आळ आला. आळ आल्यावर तो आळ माझ्यावर आलेला आळ खोटा आहे हे सिद्ध करणारे लोक होते त्या काळी. आता कितीही आळ येऊ द्या, जेलात जाऊन आला तरी म्हणतो नाही मीच खरा. मग तो सिद्ध करण्यासाठी भगवान कृष्णानं शोध घेतला. प्रसेन कुठं मेला, मग तिथून काय खुणा दिसल्या, त्या सिंहाच्या पायाच्या दिसल्या, त्यानंतर पुढे अस्वलाच्या पायाच्या दिसल्या आणि त्यांनी शोध घेत घेत तो मणी जांबुवंताकडे आहे त्यांना कळालं आणि त्यांनी तो जांबुवंताला मागितला. जांबुवंत देण्यास तयार झाला नाही. जांबुवंताने ओळखलं नाही की मागच्या जन्मीचे मागच्या अवतारीचे प्रभू रामच आहे, म्हणून त्यानं त्यांच्यासोबत द्वंद्व युद्ध केलं आणि शेवटी भगवंताने जांबुवंताला हरवलं. मग जांबुवंताची खात्री पटली की हा दुसरा तिसरा कोणी नसून हा साक्षात भगवंताचा अवतार आहे आणि याच्यासारखा मला तरी दुसरा कोणता जावाई भेटणार आहे, म्हणून त्यानं आपली कन्या जांबुवंती भगवंताला अर्पण केली. मणी घेऊन घरी आले. सत्राजिताला मणी दिला. सत्राजितालाही खेद वाटला, आपण चुकीचं बोललो, भगवंतावर आरोप केला आणि त्यानेही आपली कन्या सत्यभामा भगवंताला अर्पण केली. रुक्मिणी चेष्टा करतेय, लक्षात घ्या. म्हणले असं काही झालं का पुन्हा की दोन दोन बायका भेटल्या का अजून कुठली भेटणार आहे म्हणून तुम्हाला चिंता वाटतीये? किंवा आदितीच्या कुंडलास काही दैत्य पुन्हा कुणी चोरून नेली. त्या नरकासुरानं आदितीची कुंडले नेली होती, देवांची माता आदिती, आणि त्याच्याकडून ते सगळं आणण्यासाठी हे सत्यभामेसोबत गेले होते युद्ध करायला नरकासुरासोबत. आपण जी नरक चतुर्दशी साजरी करतो ना त्या दिवशी झाला तो प्रसंग. आणि मग त्याला हरवलं. त्यानं कोंडून ठेवलेल्या 16 सहस्र नारी होत्या. मग आता यांचं काय करायचं? भगवंतानी सगळ्यांचा अंगीकार केला. तेवढ्या बायका झाल्या भगवंता. ही अजून एक तिनं चेष्टेनं म्हणे ते तर नाही, मग ह्या 16,000 आल्या. नर्म विनोदेव दे रुक्मिणी तप करीते का कालिंदी कुणी. का कलिंद पर्वतावर कालिंदी यमुना अवतार घेऊन पुन्हा काही तुमच्यासाठी तप करत बसली का? ही सुद्धा भगवंताच्या ज्या 8 अष्टनारी आहेत त्यातली एक कालिंदी सुद्धा. पावा तिज जड होत नसाचा भरल्या गाड्या भार सुपाचा. पावा म्हणले तिला, जी पूर्ण तप करत असत तिला गाडा भरलेला आहे, त्यात काय सुपाचा ओझा होणार आहे का? म्हणे चेष्टेनं म्हणाली गाडा भरलाय म्हणजे भरपूर बायका आहेत, अजून एखादी केली तर काही जड नाही म्हणले तुम्हाला. परी नस्मितये भगवद वदनी भगता शंकित देवी अनुचित वेळी थट्टा केली क्षमानाथ वज भावी जय हरी सुख कंदा. थट्टा केली पण तिच्या लागलीच लक्षात आलं भगवंताचं चेहऱ्यावर एरवी भगवान काही एकदमच अरसिक होते अशातला भाग नाही. थट्टेला थट्टेनं उत्तर द्यायचे, नरम विनोदाला गरम विनोदानं उत्तर द्यायचे. पण आज काहीतरी वेगळं आहे तिच्या लक्षात आलं आणि तिनं माफी मागितली. देवा मला माफ करा, अनुचित वेळी थट्टा केली, तुम्ही फार गंभीर दिसताय. खरेच घडले विशेष काही मला सांगण्या समका नाही. मृदू कुटिलाल कहरीचे चुंबित वदे स्नेहळा स्कंधा स्पर्शित. तिनं विचारलं देवा मला सांगण्यासारखं नाही का काही? आणि भगवंताच्या कुरळ्या केसांवर तिनं आपले ओठ टेकवले आणि भगवंताला विचारलं की मला सांगण्यासारखं नसेल तर नका सांगू, असू दे. पंडुसुताचे कुशल सेत अपुला बघा जीवतयावर लाक्षागृह सम पुन्हा काय नव विघ्न आणि ती त्यावर कौरव. पंडुसुताचं त्या पांडवांचं सगळं ठीक आहे ना, म्हणजे त्यांच्यावर पुन्हा काही लाक्षाग्रहासारखा जाळण्याचा वगैरे प्रसंग तर ओढवला नाही. शिरसामानुन नारद शासन भ्रमतो तीर्थे प्रिय सख अर्जुन. भेट न झाली बहुवर्षाची म्हणून लागली ओढतयाची. का तेव्हा एकदा युधिष्ठिर आणि द्रौपदी गोष्टी करत असताना काहीतरी विचारण्यासाठी म्हणून त्यांच्या एकांतात अर्जुन गेला होता, म्हणून
नारदांनी त्यांना सूचना केलेली होती, असं जर कोणी कोणाचा एकांत भंग करेल तर त्यानं 12 वर्षापर्यंत तीर्थयात्रेला निघून जावं. त्या नारदाच्या सूचनेनुसार अर्जुन गेलाय, त्याची तर आठवण येत नाही ना तुम्हाला, बरेच वर्ष झाले त्याची भेट नाही झाली, म्हणून त्याची ओढ लागली का? आणि भगवंता आपल्या मनात जे चाललंय त्याच्या थोडं जवळ रुक्मिणी पोहोचलीये, त्याचं बरं वाटलं. अनुकूल कांता त्याच्या मनात तो ओळखती येते, त्याच्या भगवंताला बरं वाटलं. आणि भगवंत म्हणाले, प्रिये कमल जे तसे न काही कुंज विहारी बदले, गोकुळच्या स्मरणाने व्याकुळ देवी मम मन झाले जय हरी सुखकंदा. देवी तसं काही नाही. कोण म्हणतोय? आज नाव काय वापरलंय? कुंज विहारी. भगवान इथं नाहीच द्वारकेत, तिथं आहे गोकुळात. म्हणजे माझं मन त्यांच्या आठवणीनं व्यतीत झालंय. कण कण माझ्या देहा मधला गोकुळच्या प्रेमात वाढला, श्वास तेज नयनी हृत्स्पंदन वृजातुनी त्या सर्वा जीवन. माझा श्वास, माझं तेज, माझ्या डोळ्यात तेज आणि माझ्या हृदयाचं स्पंदन, प्रत्येक गोष्ट केवळ आणि केवळ गोकुळातून चालते, म्हणजे त्यांच्या जीवावर चालते. डोळ्यातील जपतात बाहुली त्याहून चिंता मम वाहिली. त्यांनी काय केलंय? डोळ्यातली बाहुली माणूस जसा जपतो तेवढी त्यांनी माझी काळजी घेतली. खुपोन काही मम चरणासी पाय घड्या केल्या हृदयासी. माझ्या पायात काही ऋतू नाही म्हणून त्या गोपींनी स्वतःच्या हृदयाच्या पायघड्या घातल्या. क्षेम कुशल कुसण्यात याचे कतसे कळाया गुज जीवीचे, व्रजा धाडीला मी उद्धवजी अजून ना आला म्हणून काळजी. त्यांचं क्षेम कुशल विचारण्यासाठी मी उद्धवाला पाठवलंय आणि तो अजून आला नाही म्हणून मला काळजी वाटते. का उशीर होतोय त्याला? भगवंत उद्धवाला प्राणापेक्षा प्रिय सखा म्हणतो. पुढे जे एकनाथी भागवत आहे ना, ते दुसरं तिसरं काही नाही, उद्धवाला केलेला उपदेश आहे भगवंता. अर्जुनाला जशी गीता सांगितली तशी ती उद्धव गीता आहे. दूत धाडिले बरेच वेळा. आजवर बऱ्याच वेळा मी गोकुळात माणसं पाठवले होते म्हणे. मथुरेहून येथुनी व्रजाला, मथुरेहून पाठवले होते, इथून पाठवले होते. ज्ञान चैतका विलंब झाला, वेळ होत का नकळे याला. त्यांना कोणाला एवढा वेळ लागला नाही, याच काय एवढा वेळ लागतो असं म्हणून भगवंत बोलतात न बोलतात तेवढ्यात तोच आत येई प्रतिहारी, नमोनी आशिर अवनित लावरी. जय तु राज राजेशव देती, उद्धवजी दर्शनास येती. तेवढ्यात ती प्रतिहारी म्हणजे निरोप देणारी जी दासी होती ती आत आली आणि ती म्हणाली, जय तु राजेश. उद्धवजी दर्शनासाठी येत आहेत. आणि उद्धवाचा अधिकार केवढा होता? ऐकताच हे धीरण धरवे भक्त वत्सला क्षणही, धावत दारी येऊन धरिले उद्धवास निज हृदयी जय सुखकंदा. भगवंत आलाय, आता उद्धव येतोय. किती वेळ लागणार आहे महालात पोहोचायला? पण भगवंताला तेवढाही धीर निघाला. अधीर वृत्तीनं भगवंत धावत दारापर्यंत आले. परंतु ताईंनी असाच एक प्रसंग सांगितला. अशोक हेरूर हे मानस यात्रेला जाऊन आले होते आणि ते तीर्थप्रसाद घेऊन कोर्टाला आले अप्पांना भेटण्यासाठी. अप्पांनी त्यांच्या जाऊन चरणावरती मस्तक ठेवलं. तू मानस यात्रा करून आलास. असं आहे भगवंताची आतुरता. भगवंतानं काय केलं? हात धरला त्याचा. नेऊन बसवे निजासनावर, लवे ठेवण्या चरणावर शिर. हा हा काय हरी हे भलते, सेवकास कुणी वंदन करते. भगवंतानं आपल्या आसनावर नेऊन बसवलं त्याला, उद्धवाला, आणि त्याला नमस्कार करण्यासाठी वागले. उद्धव म्हणतो, देवा काय करताय? नौकराला कोणी नमस्कार करतो का? सख्या उद्धवा वंदनीय तू, पाहिले गोकुळया हेतू. घेतले सदर्शन तातांचे, ऐकिले सवच गोपगणाचे. ब्रजललनासह बोलिलास तू, चाखिलास तेथील गोरस तू. प्रिय यमुनेच्या पूत जलाचे, स्नान पान तुझ घडले साचे. सख्या उद्धवा वंदनीय तू, पाहिलेस गोकुळया हेतू. तू कशासाठी वंदनीय आहेस? तू गोकुळ पाहून आलास.
काय केलंस? घेतलेस दर्शन तातांचे, ऐकिलेस वच गोपगणांचे. माझ्या नंदबाबाचं दर्शन घेऊन आलास, त्या गोपगणांचं बोलणं ऐकून आलास, म्हणून तू वंदनीय आहेस. अजून काय केलंस? व्रजललनांसह बोलिलास तू, त्या गोपी सोबत बोललास, चाखिलास तेथील गोरस तू, तिथलं दूध दही तू खाऊन आलास. प्रिय यमुनेच्या पूत जलाचे, त्या पुण्य पावन असलेल्या यमुनेच्या पाण्यामध्ये तुला स्नान घडले, जलाचं स्नान घडलं, म्हणून तू वंदनीय आहेस. वेळ न लागी आता सखया, सुधा सिंचुनी शमवी हृदया, निरोप वदरे असतील जे जे, तुझा आवडले ना व्रज माझे. आता वेळ लावू नको बोलले, त्यांनी काय काय निरोप दिले ते मला सांग. आणि उद्धवा, माझं व्रज तुला आवडलं ना रे? म्हणजे एखादा हौशीने एखाद्या सुगरणीनं पदार्थ करावा आणि दुसरीला देऊन म्हणावं, खाऊन बघ, आवडलं ना? भगवंतानं सगळी चव घेतलेली होती गोकुळाची, याला दाखवायची होती, म्हणून विचारतायत भगवंत, आवडलं ना रे तुला? परिसुणी आहे उद्धवजीच्या भरले की जलनयनी, कंठ दाटला मस्तक नमवी, श्री कृष्णाचे चरणी जय हरी सुखकंदा. ते ऐकलं आणि उद्धवाच्या डोळ्यात पाणी आलं दाटून, कंठ दाटला आणि भगवंताच्या समोर मस्तक नमवलं आणि भगवंताला म्हणाले, देवा, ज्ञानाचा अभिमान सेमज, म्हणून वाटते दाखविले व्रज, होईन केवी मी उतराई, रक्षिले समज माझे आई. देवा, मला ज्ञानाचा अभिमान झाला, तो ज्ञानी होतो आणि त्या ज्ञानाचा अभिमान झाला, म्हणून मला तू व्रज दाखवलंस, की माझ्या ज्ञानाच्या अभिमानाचा उतारा म्हणून मला व्रज दाखवलंस, माझ्यावर उपकार केलेस देवा. दासगणू महाराजांचं उद्धवागमन म्हणून एक प्रकरण आहे, त्यामध्ये तू सूर्य गोकुळ तुझा बघा प्रकाश, तू तोय गोपगण ते लहरी विशेष, हे लावण्यास्तव गमे मज पाठविले, वृंदावनात हे उपकार झाले. महाराज काय म्हणतात? तू सूर्य आहेस आणि गोकुळ तुझा प्रकाश आहे. तू पाणी आहेस तर त्या पाण्यावरच्या लहरी गोकुळ गोपगण आहेत, आणि हे तुझ्या आणि त्यांच्यामध्ये नसणारा फरक मला लक्षात यावा, म्हणून तू मला गोकुळात पाठवलंस. धन्य धन्य म्हणले देवा. ते तव गोकुलन राजधानी, भक्तीची भूतला शिराणी, सदाचार सदने शुभ साधी, उज्ज्वल सुंदर सुनौपाधी. हे गोकुळ नाही म्हणले, भक्तीची श्रेष्ठतम राजधानी आहे शिराणी. शिराणी म्हणजे श्रेष्ठ, भक्तीची राजधानी आहे. तिथली घरं साधी आहेत, पण कशी आहेत? सदाचाराने तयार झालेली घरं आहेत. भक्का नाही, बाहेर दिखावबाजपणा नाही, कुठलाही, साधी घरं आहेत, पण उज्ज्वल आहेत, सुंदर आहेत, कुठलीही बाहेरची उपाधी नसताना. तिथल्या गोदा भीमा प्रवरा तुंगा, सिंधू रेवा शरयू गंगा, सरिताया झाल्या जणू धेणू, सकल ही सिद्धी जमल्या बामणू. गोदावरी, भीमा, प्रवरा, गंगा, सिंधू, नर्मदा, रेवा म्हणजे नर्मदा, शरयू, गंगा, या सर्व सरिता, या नद्या जणू काही तिथं गायी होऊन आल्या, किंवा सकल सिद्धी ज्या आहेत, अष्टसिद्धी काय, इतर सगळ्याच्या सगळ्या सिद्धी तिथं गायी म्हणून आल्या. रूप न कळले वेद रुचांना, नेती म्हणाल्या लवगुण माना, याच गोपिका होऊन आल्या, प्रेमरसी तुझ समरस झाल्या. वेदांच्या रुचांना तुझं वर्णन करता आलं नाही, म्हणून त्या गोपींचं रूप घेऊन तुझं गुणगान करण्यासाठी तिथं येऊन रममाण झाल्या, तुझ्या प्रेमामध्ये समरस झाल्या. ओंकारासह मंगलता जणू नंद यशोदा गमले, ब्रह्मजयी हे सगुण सावळे, अंकावर खेळविले जय हरी सुखकंदा. ओंकाराचा नाद आणि त्याची मंगलता दोन्ही जणू जसं दिसावं तसे नंद यशोदा दिसतात. आणि खरंच आहे का असू नये तसे, ज्यांनी सगुण साकार असं ब्रह्म आपल्या मांडीवर खेळवलं, ती त्यांची योग्यताच आहे. ते ओंकारा इतकेच पवित्र मंगल आहे. तुडवित वाळू यमनियमांची, गीते गाता तव लीलांची,
गोपनाच ती यमुना पुलिनी प्रेम मधु तो भरिती नलिनी. यम नियम त्यांच्यासाठी काही नाही, त्याची वाळू केली त्यांनी, ते तुडवतायत आणि तुझी गीतं गातायत यमुनेच्या काठावर. आणि त्यांच्या प्रेमाचा जो मध आहे तो त्या कमळांमध्ये भरून राहिला. मुकुंद माधव हरे मुरारे मंजुल रव करितात पाखरे गुरे वासरे तन्मय जमती चरणे सोडून त्या तरु भवती. तुझ्या तरु खाली बासरी वाजवत होतास त्या वंशीवटाखाली ती पाखरं जमतात, तन्मय होतात, गुरवासर तिथे येतात आणि तिथंच राहतात, थांबून राहतात, चरण सोडून देतात. गंध फुलांना तव कीर्तीचा फळात साठा प्रेम रसाचा तृणपर्णातून तव लीलांची कोमलता जणू भरली साची. तुझ्याशिवाय तिथं काहीच नाही, ना फुलं आहेत, ना फळ आहेत, ना गवत आहे, सगळ्यामध्ये तूच सामावलेला आहेस भगवंत. पाय ठेवण्या त्या भूभागी योग्य नसे मज समदुर्भागी तुझ्या पदाने पावन झाला कणकण जेथील धुळी मधला. तेव्हा ज्या धुळीतला एक एक कण तुझ्या पदस्पर्शाने पावन झालाय तिथं पाय ठेवण्यास मी काही योग्य नाही, म्हणजे मी दुर्भागी आहे. प्रेम दिसे जे तेथ पशुतून तेन माझी हृदयी अविट माधुरी भक्ती रसाची चाखिलीच कधी नाही जय हरी सुखकंदा. पशु पक्ष्यांमध्ये जे प्रेम दिसते त्यांच्या हृदयात त्या अवीट अशा भक्ती रसाची गोडी मी कधी चाकलीच नाही होती. मी तुला फक्त मित्रच म्हणत आलो. सुकृत फळाये बहुजन्माचे दर्शन म्हणून घडे व्रजाचे सकलांचा तो बघता प्रेमा गईवर ते मन हे सुखधामा. तेव्हा त्यांचा प्रेमा बघून मन गईवरून येतं. माझं काहीतरी पूर्वजन्माचं सुकृत होतं म्हणून मला त्यांचं दर्शन घडलं. पाहताच मी तिथं गेलो आणि काय घडलं, पाहताच मज प्रेम भरानी आलिंगन दिधले नंदानी बहुदिवसी लढीवाळ घरासी यावा त्या परिहर्ष तयासी. आपलं लाडकं कुणीतरी अनेक वर्षानं घरी यावं अशा प्रेमानं त्यांनी मला आलिंगन दिलं नंदांनी आणि आत घेतलं. नाना रीती करुणी स्वागत मला तयानी म्हटले हासत वाट कशी इकडे चुकली उद्धवजी धन्यता वाटली. माझं स्वागत केलं आणि मला म्हणाले इकडे कसं काय वाट चुकून आलात उद्धवजी. ठीक आहे म्हणजे आलात, आम्ही धन्य झालो. हो उद्धवा कुणीकडे चुकलात वाट झाले बरे तुम्ही दिली दुबळ्यास भेट सांगा आधी कुशलते मजला हरीचे होते तया स्मरण का कधी गोकुळाचे. मला दुबळ्याला भेट दिली म्हणले, पण मला भेट दिली यात आनंद नाही. मला तुम्ही आलात, तुम्ही कृष्णाचं वृत्त सांगणार या गोष्टीचा मला जास्त आनंद आहे. असे कुशल ना राम कन्हैया स्मरण करीती का माझे साधा गवळी मी ते झाले सत्ताधारी राजे जय हरी सुखकंदा. मी एक साधा गवळी आहे म्हणजे ते सत्ताधारी राजे झाले, त्यांना माझं स्मरण आहे का. तेवढ्या उपहाराचे घेऊन हाती माय येत तो ओटी वरती तुसे मला बहु आतुरतेती पदर जरासा ओढून पुढती. एवढ्या उपहाराचं ताट फराळाचं ताट घेऊन प्लेट नसायच्या, ताट भरून फराळ असायचं. आता त्या प्लेटची साईज छोटी 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 होत चालली आणि पुन्हा ते आल्याबरोबरच आधी विचारतात चहा घेऊन आला असाल. म्हणजे आपल्या परभणीत तरी नाही, अजून पुण्यनगरीमध्ये तसा प्रघात आहे. फराळाचं ताट घेऊन माय ओट्यावर आली आणि विचारते, पण विचारण्याच्या आधी वाक्य लक्षात घ्या. पदर जरा असा ओढून पुढती. परका माणूस आहे म्हणून तिने आपल्या डोईवरचा पदर थोडासा पुढे ओढला. ही काही दिवसच पाहायला भेटणार आहे. या माय मावल्या जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत तो डोक्यावरचा पदर पाहायला भेटणार आहे. पुढे संपलं. घेतलेत बहु उद्धवजी श्रम कुशला सेना बाळ तिथे मम येईल इकडे सांगा केव्हा ओढ लागली नितया जीवा. राम येऊनी गेला भेटून हरीस नुरली काय आठवण आम्हास
परित्याच्या लीलांचा पळही विसरण पडतो साचा. उद्धवजी एवढं सांगा म्हणे, माझा लेकरू तिथं सुखात आहे ना, इकडं कधी येणार आहे, मला ओढ लागली म्हणजे. मध्यंतरी बलराम घेऊन गेला, पण हरीला काय आमची आठवणच होत नाही का? पण आम्हाला मात्र त्याला सांगा, आम्हाला त्याचा एक पळ सुद्धा विसर पडत नाही. कसा? हसणे रुसणे रडणे पडणे अवखळ घोड्या करुणी छळणे हळूच खाई चोरून लोणी साई कारण बसे हटकोनी. त्याचं हसणं रुसणं रडणं पडणं, त्याच्या अवखळ घोड्या करणं, त्याचं छळणं, त्याचा लोणी चोरून खाणं. अहो कधी त्यांना पेलावर दिलेलं दूध पिलंच नाही, वर पळीवर साय घातल्याशिवाय तो कधी लोणी दूध पितच नव्हता. ह्या सर्व गोष्टी तिला आठवत होत्या. म्हणून वल्लभाचार्यांची एक रचना आहे मधुराष्टकम. अधरम मधुरम नयनम मधुरम वसनम मधुरम वलितम मधुरम. त्यात पुढं काय? हसितम मधुरम हृदयम मधुरम मधुराधिपते रकिलम मधुरम. मधुराधिपते रकिलम मधुरम. त्याचं अखिल सर्व काही मधुरच. त्याचं हसणं, त्याचं रसणं रुसणं, त्याचं रडणं, त्याचं पडणं सगळं गोड होतं म्हणले आमच्यासाठी, आणि अजूनही गोड आहे. त्या आठवणी जगतोय आम्ही. आणि माय शेवटी काय म्हणते? मिळत असेना तेथ उद्धवा यास साय नितलोणी तुमचा झाला राजा तरीही बाळच माझा अजूनी जय हरी सुखकंदा. उद्धवा तिथं त्याला आवडतं हे, मिळत नसेल अशातला भाग नाही, पण आठवण ठेवून त्याच्यासाठी साय दोन्ही कोणी देतं का? तुमचा राजा झाला म्हणे, माझं बाळ आहे, त्याची ही हौस कोणी पुरवतं का तिथं? जरी स्मरण तव हृदयी आले. भगवंताला सांगताय उद्धवजी, यशोमतीचे भरती डोळे उरी धरून तव विटी बासरी वत्सल हृदया मनावरी. तुझी विटी बासरी आता धरावी तिनं, आणि डोळ्यामधून पाणी गळगळा व्हायला लागावं तिचं. दासगणू महाराजांच्या उद्धवागमनामध्ये आज मोह आवरणार नाही, 9:30 पर्यंत संपवतो, त्यात काळजी करू नका. या गोट्या हरीच्या अजूनी ठेविल्या मी तेथ सांभाळूनी केव्हा धाडील तो निरोप न कळे की देई त्या धाडूनी. हा चेंडू विटी वेत्र कंबळ पहा पावानी हा भोवरा हा गाडा करी घेऊनी थय थया जो नाचला या घरा. काय म्हणतात? या गोट्या हरीच्या अजून ठेविल्या मी येथ सांभाळून. गोट्या ठेवल्या तुझी सांभाळून, केव्हा धाडील तो निरोप न कळे देई त्या धाडूनी. पुन्हा म्हणत म्हणे की मला वापस दे बा, इकडे खेळायच्यात. हा चेंडू विटी वेत्र कंबळ पहा. त्याचा चेंडू, त्याची विटी, त्याची कांबळा सगळं ठेवलंय, म्हणजे भोरा ठेवलाय, त्याचा पावा ठेवलाय, हा गाडा ठेवलाय. का? हेच घेऊन तो या घरामध्ये थैथया नाचलेला आहे, म्हणून हे सगळं मी सांभाळून ठेवलंय. कृष्णाकडून हिनं असं सांगितलं, आणि भगवान कृष्णाला पुन्हा सांगतायत उद्धवजी, कृष्णाकडून उद्धव आला. हे कळालं म्हणजे सगळ्या ब्रजात. कळता सारा ब्रजजन जमला शब्दा शब्दा मधुन तयाचे तरंग उठती तव प्रेमाचे. अनेक लीला कथिल्या त्यांनी असे तिथे हे कुसती कोणी. आणि प्रत्येक जण वेगळी वेगळी कथा सांगायचा. असा करतो का तिथं कृष्ण? एक गोपी म्हणायची, माझ्या घरी येऊन वस्त्राच्या चिंध्या केल्या, तिथं करतो का? माझ्या घरी येऊन लोणी चढत होता, तिथं चढतो का? हे अजूनही भगवंतांच्या त्याच रूपामध्ये रममान आहे. लाजून मी एवढेच म्हणले, मी लाजलो म्हणले देवा त्यांची भक्ती पाहून. रत्नासह कधी खापर तुळले. रत्न आहात तुम्ही, तुमच्यासोबत माझ्या खापर कुंटीचा काय तुलना तरी कशी वागू? मी खापर कुंटी आहे, तुम्ही रत्न आहात. नंद यशोदा ब्रज गोपाला सवे परिसता तव मधुलीला. प्रसन्नता दश दिशास आली नकळे केव्हा रजनी सरली. नंद यशोदा सगळे गोपाळ यांच्याशी तुझ्या गोष्टी करता करता
10 दिशांना एवढी प्रसन्नता आली म्हणले की रात्र केव्हा सरली ते कळालं नाही. रात्र संपली पण तुझ्या लीला संपल्या नाही. तेव्हा रात्र संपली पण तुझ्या लीला संपल्या नाही. गोकुळ दुसरी दिवशी पहाट झाली. गोकुळच्या त्या प्रभात काला मी न कधी विसरेण. अपूर्व काही सुख अनुभविले उपमा त्यास तुझी न जय हरी सुखकंदा. त्या गोकुळातली पहाट काही विसरू शकणार नाही. अपूर्व होत सुख. प्रभात समयी प्रभावशेची मुखे उजळवी दिशा दिशांची. ध्यान स्थित शुक्राच्या हृदयी जणू का संजीवनी स्फुरेही. शीत सुगंधी वाहत वारा वृक्षांचा डुलवीत पिसारा. संगीताचे वातावरणी राज्य पसरले मधुर निदानी. त्या संगीता सगळ्यांचा प्रत्येकाचा आवाज वेगवेगळा होता पहाटे आणि त्यातून जे संगीत निर्माण होत होतं ते सर्व मनामध्ये भरून राहिलेलं होतं. कशाचं संगीत होतं? वनातुनी पक्षांचे पूजन कमला भवती द्विरेफ गुंजन. वाजती रुणझुण घागर माळा बिलगुण धेनूच्या कंठाला. पक्ष्यांचा आवाज होता, मुंग्यांचा आवाज होता, वासरांच्या गळ्यातल्या घागरमाळा वाजत होत्या. हे नीलपात्री धारांचा ध्वनी. धारा हे नीलपात्री त्या फेसाळलेल्या दुधाच्या चरवीमध्ये धारांचा होणारा आवाज. मथनाची ये खळबळ कानी. कुठं मथन चाललंय त्याची खळबळ ऐकू येते. घर घर मंजुळती जात्याची सात जया सह मधुरवाची. त्या जात्यांची घरघर सुद्धा त्यामध्ये मिसळलेली होती आणि त्या जात्यावर दळायला बसलेल्या बाईच्या ओव्या सुद्धा ऐकू येत होत्या. हे सर्व संगीत मी एकत्र ऐकत होतो. आणि तुझं त्या ओव्या काय होत्या तेव्हा? तुझं नाव त्या गोपिका भावानं गात होत्या. प्रेमे मुखाने हरिनाम घेती गोविंद दामोदर माधवेती. गोपाल दामोदर माधवेती. गोविंद दामोदर माधवेती. गोविंद दामोदर माधवेती. गोपाल दामोदर माधवेती. त्या बाया ओव्या गात होत्या आणि त्या ओव्यामध्ये केवळ आणि केवळ तुझा उल्लेख होता तेव्हा. वृंदवादनी मधुर आशाया भजन तुझ्या नामाचे. दामोदर हरी मुकुंद माधव अमृत जणू श्रवणाचे. जय हरी सुखकंदा. गेलो ऐकत मधुभजनेती स्नानास्तव मी यमुनेवरती. मी तुझी ही मधुर मधुर भजन ऐकत ऐकत स्नानासाठी यमुनेवर गेलो. एक भेट मज पावन झाली तुझ्या देवतांची वनमाळी. तेव्हा तिथं तुझे देव मला भेटल्या, तुझ्या देवी मला भेटल्या. त्या गोपिका कशा दिसल्या? तव भक्तीच्या प्रेम सुधेनी सूर्याच्या शुभ कोमल किरणी. जणू कमलिनी सजीव झाल्या अशा गोपिका तेथ मिळाल्या. तुझ्या भक्तीच्या प्रेम सुधेनं आणि सूर्याच्या शुभ कोमल किरणानं कमळ जशी उगवावी तशा या गोपी प्रगट झाल्या होत्या मुले यमुनेच्या काठावर. त्या सकलातही दिसे विशेषी. आणि त्या गोपींच्या मध्ये एक विशेष होती. बहुविध भक्ती मधुरा जैसी उषाजीच्या चरण तलासी. अळता लावी प्रेम भरेसी. साक्षात मधुरा भक्ती मूर्तिमंत रूपानं प्रगट झालेली होती आणि जिच्या चरण तळाला उषकाल स्वतः उषा येऊन मेहंदी अळता लावतीये तिचे पाय लाल करण्यासाठी. अशी कोण होती? उपमा देऊ कशी रतीची अधिदेवीची कामुकतेची. रतीची तरी उपमा कशी देऊ म्हणजे तिच्या सौंदर्याला, कारण ती कामुकतेची अधिदेवी आहे रती. पवित्र जणू ही यज्ञ ज्वाला शीतलता लाजवी शशीला. इतर साक्षात पवित्र यज्ञ ज्वाला आहे म्हणे आणि तरीही तिची शीतलता चंद्राला लाजवणारी आहे. यज्ञ ज्वाला आहे पण शीतलता चंद्राला लाजवणारी आहे. कोण होती अशी? अशी राधिका भवभय हरणी ते तपाहता नयनी. देवा मम विमान गळाला नत झालो तच्चरणी. जय हरी सुखकंदा. देवा
अशी राधिका जी भव भय हरणी, म्हणून भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेताना राधे राधे म्हणतात, हात उंच करतात आणि राधे राधे म्हणतात. का तर ती हा हात वर केव्हा करतो माणूस? पाण्यात बुडताना माणूस हात वर करतो, वाचवा वाचवा. या भवसागरातून केवळ राधा नाम तरणार आहे असं भगवंतानंच वरदान दिलेलं राधेला. तुझं नाव माझ्या आधी. आपण राम सीता म्हणतो का? कृष्ण राधा म्हणतो का? सीता राम, राधे श्याम किंवा राधा कृष्ण. याचं कारण आहे तिचं नाव आधी घेतलं, त्या भवसागरातून ते आपले हात असे वरच्यावर काखेत हात धरून वर घेणार. अशी ही भव भय हरणी आहे राधा. नाना रीती तुझ्या विशी गोपी वदती हर्षुण हृदयी, हरकई वरुणी रुसुणी कोपाने निघे वाकडे वचन मुखाने. नाना रीतीने तुझ्याबद्दल बोलत होत्या म्हणल्या. कुणी हसत होत्या, हसत विचारत होत्या, कुणी गैवरून विचारत होत्या, कुणी रुसून विचारत होत्या, कुणी रागाने विचारत होत्या, कुणी वाकडं विचारत होत्या. एक विचारी पाहताच मज आनंदी नासे अदोक्षज. एक म्हणाले आनंदी आहे ना आमचा अदोक्षज. वदे तुझी त्या कधीच काही आठवई येतील नच होई. ती आठवण येतील नाही त्याला. अन्य म्हणे गे आम्ही अडाणी रूपगुणांची नसे मोहिनी, त्यास संगती कशी रुचावी लता माधवी भ्रमरा भावी. एक म्हणाले अगं आपण अडाणी आहोत. आता तिथं त्याला नट्टापट्टा करणारे भेटल्या, आपल्यासारख्या कशा आवडतील म्हणे त्याला. कुठे गुणांची पारख द्याते अरसिक चंचल तो कुणी वदते. ती म्हणजे छे ग त्याला कुठं गुणाची पारख आहे, अरसिक आहे मेला. संगत तुटली बरे खलाची स्मृती ही आता नको अशाची. बरं झालं म्हणजे संगत तुटली त्याची, अशाची आठवण सुद्धा नको. आठवण नको म्हणणाऱ्या 100 वेळा त्याचं नाव घेऊन विचारायचे. ज्याची आठवण सुद्धा काढू नका, कारण आमचा जीव जातो म्हणे त्याच्या आठवणीनं, आणि त्याला मात्र त्याचं काही वाटत. पुरते मिळले व्रजमातिसवा नाही ते बघण्यासी, धाडियले ना त्या कपट्याने उद्धवजी आपणासी. जय हरी सुखकंदा. एक म्हणाली उद्धवा तुम्हाला इथं का पाठवलंय हो? सगळं व्रज आता मातीत मिळालं का नाही हे बघायसाठी, संपलं का नाही हे बघण्यासाठी पाठवलंय का? होईल होईल म्हणे, त्याच्या मनासारखं तेही होईल, तो जर आम्हाला भेटला नाही. समजूत त्यांची करण्यासाठी. देवा मी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला म्हणजे वेदांताच्या कथिल्या गोष्टी परी उलट माझी ती राधा वाभाडे काढी गोविंदा. देवा मी वेदांत सांगून त्यांना त्यांचं सांतवण करण्याचा प्रयत्न केला. उद्धवा शांतवण करी जा त्या गोकुळवासी जनाचे. ते असं सांगितलं होतं भगवंतांना निघताना. उद्धवा शांतवण कर जा त्या गोकुळवासी जनाचे. मा आनंद यशोदा माता. मला कविता होती 8वी 9वी करते. मज साठी त्यजतील प्राण, अशी काही कविता होती ती. हे सगळं भगवंतांना सांगितलं होतं, म्हणून मी म्हणलं की सांत्वन करण्याच्या उद्देशानं वेदांत सांगायला गेलो होतं. हे काही खरं असतं का? भगवंत सर्वव्यापी आहे, तो तुमच्या जवळ जसा आहे तसाच माझ्या जवळ आहे. राधा काय केलं राधेनं? कुटिलकच्या श्रीचे सावरी सौम्य हाते. स्वतःच्या डोक्यावरचे कुरळे केस असे तिनं सावरले. निज पदगतीने जी लाजवी त्याग जाते. स्वतःच्या पदगतीनं चालण्यानं जिनं हत्तीला सुद्धा लाजवावं. कटी करडावा ठेवुनी उद्धवासी. असा कपड्यावर हात ठेवला म्हणे आणि मला म्हणाली बघून हळूच राधा बोलली षटपदासी. अरे भुंग्या काय करतोय? षटपद म्हणजे काय? एक षटपदी हा काव्य प्रकार आहे, किंवा 6 पाय कोणाला असतं भुंग्याला. अरे तू रजगुण म्हणजे मकरंद घेतोस म्हणजे रजोगुणी आहेस तू, आणि तू मला सांगतोस का म्हणे सात्विकता काय असते? सांगू नको बंद. अशी बोलली रे राधा मला. मने राधिका मज उपहासून उद्धवजी हे तुमचे भाषण. उद्धवजी तुमचं भाषण कसं आहे? गमे मला की जसे सीताफळ गर्भहू थोडा बियाच पुष्कळ. उद्धवजी तुमचं भाषण असं आहे म्हणे सीताफळ खाल्ल्यासारखं. गर मोठा थोडा निघतो आणि बियाच जास्त निघतात ना. काही अर्थ नाही म्हणे तुमच्या बोलण्यात. तुझ विषयी बोलत असताती
प्रेम बघून ते उत्कटताती तन्मयता भावाकुल वृत्ती पडलो मी चरणावरती. देवा तुझ्याबद्दल बोलत असताना तिचं प्रेम, तिची उत्कटता, तिची तन्मयता, तिची भावाकुल वृत्ती पाहून मी तिच्या चरणावर लोटांगण घेतलं म्हणतो. आणि मला आज कळालं, आज कळाले मज गोपाळा गोकुळचा का तुला जिव्हाळा व्रजललनांचे निघता नावही गहिवर का तुझई तुका येई. आज कळालं म्हणजे तुझा काय इतका त्या गोकुळाचा जिव्हाळा आहे आणि त्या गोपींचं नाव निघाल्याबरोबर तुला असा गहिवर काय होते. मांडून सोन्याच्या देवभारी पूजिसी बल्लव मूर्ती मुरारी करीशी त्यांचे भावे चिंतन आता उमगले त्यातील कारण. तू सोन्याच्या देवपाठामध्ये सोन्याच्या बल्लव मूर्ती स्थापन करून त्या गोपाळांच्या गोपींच्या मूर्ती स्थापन करून त्यांचं एवढं चिंतन का करतोस ते आज मला कळालं. देवाया दीनाची चरणी एकच विनंती आता प्रेम तसे दे मजसी मोक्षही शुष्क तुच्छ जा पुढता जय हरी सुख कंदा. देवा या दीनाची एकच विनंती आहे म्हणजे मला तसंच प्रेम दे ज्या प्रेमापुढं मोक्ष सुद्धा तुच्छ आहे म्हणजे नको मला ते. पाय बंद घाली प्रेमासी तरकट बुद्धी नको विनाशी. जी तरकट बुद्धी प्रेमाला पायबंद घालते अशी बुद्धी सुद्धा मला नको. श्रद्धा सात्विक सुंदर भोळी राहो हृदयी मम वनमाळी. श्री कृष्णाच्या जवळ असुनी जवळी उद्धवास योग्यता न कळली. व्रजात भावी जाणीव त्याची हीच तोरवी सत्संगाची. श्री कृष्णाच्या जवळ असून सुद्धा मला या उद्धवाला योग्यता कळाली नव्हती म्हणजे. आणि व्रजात गेल्यानंतर हे कळालं. हे केव्हा होतं? जेव्हा सत्संग घडतो त्यावेळेला हे सर्व घडतं. कृपा करील जरी का जग जेठी भागवतांची होते भेटी. आणि सत्संग केव्हा घडतो? त्या भगवंताची कृपा झाली तर सत्संग घडतो. ईश नवमगे सत्संगाविण कसे चक्र हे असे विलक्षण. सत्संगाशिवाय भगवंत कळत नाही. भगवंतानं सांगितल्याशिवाय सत्संग भेटत नाही. संताशिवाय देव भेटत नाही. देवानं पाठ दाखवल्याशिवाय संत भेटत नाही. कसं चक्र आहे म्हणले. पूर्व याच्यासाठी काय करावं असावं लागतं. पूर्व जन्मकृत पुण्य बलाने मागून काहीतरी घेऊन यावं लागतं तेव्हा सत्संगती घडते. उद्धव तरला ते लीलेने धन्य धन्य तो भागवतोत्तम लोटांगण तत्पदी सदाम. नयन जलाने भिजवित चरणा उद्धव गेलोळन दिनमना. उचलून हृदयी हरी त्या श्री हरी त्या ते वदे हेच रे हवे अमाते. तो लीन झाला दीन झाला आणि भगवंताच्या चरणी लोटांगण घेतलं आणि भगवंतानं म्हणलं उद्धवा मला तरी काय पाहिजे? हेच पाहिजे, तुमची अनन्यता पाहिजे, बाकी काही नाही. मला मी पूर्ण काम आहे. पूर्ण कामासताही मजसी हवी भक्त जन हृदये तया विने करमेन म्हणून मी जन्माभूमीवर ये जय हरी सुख कंदा. मी पूर्ण काम आहे म्हणजे मला हवं असं नको असं काहीच नाही, पण मला भक्ताच्या हृदयाची आशा आहे. भक्ताचं हृदय आवडतं म्हणून मी पुन्हा पुन्हा भूमीवर जन्माला येतो. आणि उद्धवा रहा उद्धवा शांत मने तू पुरविन मी तव सकलही हेतू. पुन्हा कधी तरी कथीन साचे हृदगत जे मम पूज जीवीचे. तुला सांगतो म्हणले तुझी जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. तुला निवांत कधीतरी सर्व ज्ञान सांगेल म्हणे याच्या मागचं काय. सेवकास सांगत ऋषिकेशी घेऊन यारे सन्मानासी. प्रिय उद्धव हा आज तयाचे पूजन मजसी करावयाचे. सेवकाला सांगितलं जारे सगळं सन्मानाचं साहित्य घेऊन या. हा माझा प्रिय उद्धव आज आलाय, त्याची पूजा करायची. कोण म्हणतंय? भगवंत म्हणताय. काय आणलं भगवंतानं? काय काय आणून घेतलं? पीतांबर बहुमोल जरीचा सुरेख कंठा नवरत्नांचा प्रेमे ठेवी मुकुट शिरावर रत्न खचित दैदिप्य रमावर. त्याला बहुमोलाचा पीतांबर जरीचा अर्पण केला. एक सुरेख असा नवरत्नाचा कंठा त्याच्या गळ्यात घातला आणि रत्नखचित असा दैदिप्यमान मुकुट उद्धवाच्या मस्तकावर भगवंताने ठेवला. देव भक्ताची पूजा करतो आणि भक्त सुद्धा देवाला जाताना
जे कुठं न खपणार असतं ते देवावर खपत. विनंती आहे हात जोडून. नैवेद्य या प्रकारचा अर्थ समजला का आपल्याला? आपल्याला चांगलं लागतं ना खायला, ते भगवंताला द्यावं. एवढं चिट्ट करून नैवेद्य तुम्हाला नसं केलं तर चालतं का? त्यात एवढं चिट्ट करायचं ते देवासमोर दाखवायचं, त्याला काय अर्थ आहे का? एकदा असा प्रसंग आहे, आप्पांनी वसुताईंना नैवेद्य वाढून आण म्हणून सांगितलं आणि घरात चांदीची उपकरणं भरपूर होती, नव्हती अशातला भाग नाही. पूजेसाठी आप्पांनी खास घडवून घेतलेली होती पंढरपुरात. आणि नैवेद्य आण म्हणून नेमकी ते चांदीचं ताट जे होतं ते खालच्या एका पेटीत होतं आणि नैवेद्य आरतीची वेळ झाली म्हणून वसुताईंनी केलेला नैवेद्य चांदीच्याच संध्या पात्रात आणला वाढून. बऱ्याच ठिकाणी मी पाहतो की असे प्रकार करतात लोक. कुठलं पात्र कुठं वापरावं याच्या मागे सुद्धा काही नियम घातलेले आहेत. आणि ते संध्या पात्रात घालून नैवेद्य आणला, नैवेद्य दाखवण्यात झाला. आप्पा त्यावेळेला काही बोलले नाही. आप्पा संयमी होत्या, वसुताई तरी फटकतच बोलून दाखवायचे. पण आप्पा सर्व झाल्यानंतर वसुताईंना म्हणाले, तुला जर उद्या गंगाळात जेवायला वाटलं तर चालेल का? मग वसुताईंना त्यांची चूक लक्षात आली. म्हणजे मी थोड्या श्रमासाठी जी चूक केली ती सद्गुरूंनी या स्वरूपात लक्षात आणून दिली. म्हणून माझं एक म्हणणं असतं की नका तुम्ही भगवंत कशात, तो आत्ताच त्यांना सांगितलंय पूर्ण काम, मला काही गरज नाही. तो म्हणणार नाही तुम्हाला आणून द्या म्हणून, आणि तुमच्याच्यानं त्याचा कर्ज फिटणार नाही म्हणून तो गोविंदराज अजूनही झोपलाय तिथे. मोजता मोजता झोपला. का कुठं न गेलेलं ब्लाऊज पीस तो फंड ते मंदिरात आणून त्या देवीची ओटी भरतात. काय कोण जाणे माहित नाही कशामुळे करतात. नका करू. तुम्हाला नाही वापरायचा ना, तुम्हाला नाही वापरायचा तर नका वापरू. पण तो इथं तरी आणून नका टाकू. आम्ही एक वेळ यांच्यासोबत त्या नाणे मोजायला सुद्धा होतो. कशाला ती 10 पैशाची 20 पैशाची बंद झालेली नाणी आणून टाकताय? त्याला जायचंय का बाजारात घेऊन ते चालवायला? प्रकार करू नका. भक्ती कशी असावी, मला जे आवडतं ते भगवंताला अर्पण करायचं. म्हणून त्या दिवशी सांगितलं गंध सुद्धा उगाळावं कसं तर गंधासारखं. फुलं तोडताना सुद्धा तोच सुकुमार भाव असावा. ओरबडून आणू नका लोकांच्या घरची फुलं. नसतील ना तर अहो सर्व उपचारार्थे अक्षरधाम समर्पयामी किती सोपं करून सांगितलंय. काही नाही भेटलं तर 4 अक्षराचे दाणे घ्या ते वहा. ते सुद्धा चुली वाहतात. काय काय बोलावं जातं. त्या सुद्धा अक्षता नसतात. तर तो विषय लांबत जातो. आणि भगवंतानं असा त्याचा सन्मान केला. प्रेमळ हृदयी उद्धवजीच्या लहरी उठल्या कोमलतेच्या हर्षभरित शुभ नयना मधुनी थेंब 2 पडले हरिचरणी. त्याच्या डोळ्यातून 2 थेंब भगवंताच्या पायावर पडले आणि शक्तितया बिंदू तिलनचये शब्दांच्या सिंधूसी हसुनी विधला निरोप देवे आलिंगुण तयासी जय हरी सुखकंदा. भगवंतानं हे शब्दात वर्णन करणं शक्य नाही. भगवंतानं त्याला जवळ घेतलं, आलिंगन दिलं आणि त्याला निरोप दिला. भगवंतानं असा उद्धवजीचा प्रेमदर्शनाबद्दल सत्कार केला. पुढे एके दिवशी काय झालं? आता हा प्रेमाचा एक प्रकार झाला. प्रेमाचा दुसरा प्रकार पाहू. एके दिवशी प्रभात समया द्विजगन वंदित रविये उदया कमळवनाची उघडून द्वारे स्वागत करीती द्विरेफ सारे. एका दिवशी सकाळी पाखरं उडायला लागली आहेत, सूर्य उगवलाय आणि कमळाची द्वार उघडली. कमळामध्ये रात्रभर अडकलेले भुंगे बाहेर उडायला लागले. तसेच द्वारावतीची जागृत झाली प्रसन्नता ही जणू त्या काली. कस्तुरी जल सम्मार्जित पथ लक्ष वेदिती शृंगारित रथ. ती द्वारका जागी झाली आणि त्या द्वारकेत ते रस्ते कस्तुरीच्या पाण्यानं तिथं सडे शिंपले जायचे. ऐश्वर्य भगवंताचं आहे. आणि आता
जशी सकाळच्या वेळेला आपल्या गावातही कार्यालयात जाण्याची गडबड असते, गाड्या धावतात, तसे ते रथ सुद्धा तिथं आता आपल्या आपल्या मालकाला घेऊन जाण्यासाठी सारथी आपल्या आपल्या मालकाच्या घरी ते रथ घेऊन जायला लागले. ड्रायव्हर्स साहेबाला वेळेत पोहोचवलं पाहिजे राजदरबारात. म्हणून मूल्यवान सुंदर वेशाते उच्च नीच ही नवते नाते. सगळे कोणी लहान असो मोठा असो प्रत्येकाचा वेश भरजरी असायचा. द्वारका होती ती. सर्वही मंगल सर्वही सुंदर सत्संगे जणू सकलम चराचर. जिंकाया की वीणेचा स्वन पक्षी करती मंजुल पूजन. उपवन सुरभित शीतल वारा पथिकाचा श्रम विनवी सारा. थंडगार वारा वाहत होता उपवनातून येणारा. जाणाऱ्या रस्त्यावरून जाणाऱ्याला आनंद वाटत होता. याच वेळेला काठीचा आधार घेऊनी विप्र एक त्या समयी. अधोवदन जातसे पथाने शंकाकुलसा हृदयी जय हरी सुखकंदा. काठीचा आधार घेऊन एक ब्राह्मण अधोवदन असा असा पाहत पाहत रस्त्यावरून शंकाकुल हृदयानं चाललेला होता. दादांनी फार मस्त वर्णन केले. डुगडुगा डुगडुगा हरे ती मान तनूची घाण नेसन्या छान एक लंगोटी मस्तकी वाढल्या जटाकरामध्ये काठी. नामुखी एकही दंत ऋष अत्यंत मूर्ती साक्षात. दिसे काळाची पाहण्यात याला दाटी झाली लोकांची. त्याला कटिबंध म्हणतात या गायना या काव्याच्या प्रकाराला. डुगडुगा हले ती मान. डुगडुग डुगडुग मान हलायला लागली त्याची. तनूची घाण वास यायला लागला. किती दिवस झाले स्नान केलं नाही. नेसण्या छान काय फक्त एक लंगोटी. कमरेला लाज झाकावी एवढं वस्त्र आहे. मस्तकी वाढल्या जटाकरामध्ये काठी. आता ती काठी आहे. तोंडात दात राहिलेलं नाही. म्हातारपण आलंय. कृष अत्यंत खायला नसल्यामुळे वाळून गेलाय. मूर्ती साक्षात दिसे काळाची. तो यमराजाचा राग काय म्हणे असं विचित्र रूप घेऊन. आणि त्याला पाहण्यासाठी आता यांना कधी माहितच नाही. यांच्यासाठी हे नवीन नवल. कारण इथं आता सांगितलं लहान असो मोठा असो इथं सगळे नकशिकांत सजलेले लोक असतात द्वारकेत. त्यांच्यासाठी हे वेगळं काहीतरी प्रकरण वाटलं म्हणून लोकांनी गर्दी केली. मूर्ततयाची कृश दुर्बलती मांसा विनजनु घडली होती. उठून दिसती कोपर जानू ग्रंथीला बोरूच्या काड्या. जणू बोरूच्या काडीला जशा गाठी असाव्यात तशा याच्या हे जोड गाठी हाडाला गाठी दिसायची. रक्तरहित ती त्वचा पांडुरा भास तसे की भस्म धूसरा. चिंदी मळकट माझे भवती. कमरे भोवती फक्त चिंदी होती. जवळ उपाधी दुसरी नव्हती. दुसरं काहीच नव्हतं त्याच्याजवळ. भावहीन मुद्रा सुरकुतली दाढी तैनच जाय झाकली. खोल जाऊनी शोधित होते नेत्र काय हृदयस्थ हरिते. वृक्ष भडकता भवती वनवा ओर पळोनी जसा दिसावा. शिनलेला हा संकट जर्जर तसा दिसतसे तेथ विप्रवर. जणू काही होरपळून गेला एखादा वृक्ष असा दिसत होता. दारिद्र्या जणू आश्रय देहा ज्या सकलांनी त्यजिले. सुर समुदायी शिवेच केवळ भयद विषा प्राशियले. जय हरी सुखकंदा. ज्याला कोणी जवळ घेत नाही अशा दारिद्र्याला हा जवळ घेऊन बसलाय. आणि जणू काही शंकरांनी जसं सगळ्या देवांनी नाकारलं पण भगवान शंकरांनी विषाला स्वीकारलं तसं यानं दारिद्र्याला स्वीकारलेलं होतं. आपल्याशी करीत विचार तो द्विज ओळखील का मित्र तामज. या विभवाचा तो की स्वामी भीकन पुरती मिळत असामी. त्याच्या मनात विचार आला माझा मित्र मला ओळखेल का. तो या विभवाचा या स्वामी आहे आणि मला पुरती भीक मिळेल एवढी सुद्धा माझी काही मला भरोसा नाही. तत्तये नमविले बलाढ्य राजे ओरही मानित नाही माझे. आम्हामध्ये हे कितीतरी अंतर हीन काजवा मी तो भास्कर. मी हीन काजवा आहे म्हणले. तो साक्षात भास्कर आहे. तो सूर्य आहे. यांना अनेक बलाढ्य राजे नमवले. मला रस्त्यावर तो पोरग सुद्धा मला भेट नाही म्हणून.
आसन लवही मज विभवाची, मला मात्र वैभवाची आशा कुठली नाही. धने शमविली तृषा कुणाची, त्या धनानं कुणाची तहान भागवली, म्हणजे कुणाची भूक भागली. भेट तयाची केवळ भावी, गोष्ट परी ही कशी घडावी. परंतु त्याची भेट कशी व्हावी म्हणले, ही गोष्ट कशी घडेल. परिचय नाही इथे कुणाशी, असे म्हणत जो विप्रमणासी. त्याच्या मनात असं आलंच, इथं कुणाची माझी ओळख नाही. एवढ्यात एकानं विचारलं, पौरव दे त्यान मन करोनी, द्विजवर्या आलात कुठोनी. एकानं विचारलं, हे ब्राह्मण देवा तुम्ही कुठून आलात. बहुलांबून मी श्री कृष्णाच्या भेटीसाठी आलो, पाहून तुमची श्रीनगरी ही, गोंधळुनी परी गेलो, जय हरी सुखकंदा. खूप लांबून आलो म्हणले, पण तुमचं हे नगर पाहून मी गोंधळून गेलो. अपूर्व शोभा पार वैभव, क्षणोक्षणीला रूप धरी नव. गृहे सारखी कांचनमयही, शोध कोठे नव कळे लवही. साह्य तुम्ही मज कराल काजी, भेट हरीसी करवा माझी. तुम्ही माझी मदत कराल का. भेट हरीसी करवा माझी. पुरुष वदे तो अवश्य देवा, धन्य म्हणा आकुल्या सुदैवा. करून देतो म्हणले, आणि तुमचं सुदैव आहे म्हणले. आणि काय सांगितलं, असे मदीय मित्र तो कमलनाभ भामापती. जयेव सविली जळी परमरम्य द्वारावती. जया जनक नंदतो जननी जाय शोदासती. तया हलधरानुजा मजसी भेटवा निश्चिती. ज्याचा नंद ज्याचा बाप यशोदा ती माय, त्याची भेट घालून द्या म्हणले. मग ते म्हणले ठीक आहे घालून देतो, तुझं भाग्य असं आहे. प्रतिदिनी देऊन अर्घ्यरवीसी, अग्नि कार्य संपता विधीसी. सुवर्ण मंडित शतगोदाने, द्विजास देती हरी सन्माने. ते म्हणले रोज त्याचं भगवंताला अर्घ्य देणं झालं, जे काही त्याचं यज्ञ कर्म आहे ते आटोपलं की भगवान इथून येतात आणि सुवर्णानं मंडित अशा 100 गायींचं दररोज दान होतं. कोणाला होतं तर ब्राह्मणाला होतं. मला एक नवल वाटतं, म्हणजे दान जन्मभर येईल कामी, बरा भेटलो वेळेवर. मी तुम्हाला हे दान जन्मभर कामी येईल म्हणले, मी भेटलो वेळेवर, बरं झालं म्हणले तुम्हाला. पण मला एक नवल वाटते, नवला फुले वाटत मजला, आजवरी नका येते आला. आजवर काऊन आलाय म्हणले देवा तुम्ही इथं. ते रोज चाललंय म्हणले आमच्या इथं. द्वारका उभी राहिल्यापासून 100 गायी आम्ही रोज वाटतो, दान करतो. लाईन लागते म्हणले आमच्या इथे. कोणतीतरी एक चांगलं ना लाईन लागते सकाळी लोकांची जाऊन. कार्ड आहे कुठलं तरी, काय करतात देव जाणे. ज्याला गरज नाही ते घेतात, खात्यातही जमा होत आहे गरज नसलेलं ते चुकीचं आहे. ज्यांची परिस्थिती उत्तम आहे त्यांनी दुसऱ्यांसाठी सोडून द्यायला पाहिजे, त्यात आपलाच नाश आहे. भान नवरले ते तो तसा समोर आला आणि त्या वेळेलाच तो तिथं उभा असतानाच भगवंत आपलं काम आटोपून राज दरबाराकडे जायला निघाले होते. घरची कामं आटपल्यानंतर आता खूप मोठा पसारा होता भगवंताकडे. एवढ्या बायका, एवढे लेकरं, तेवढ्यांना बोलून करून निघेपर्यंत भगवंताला थोडा उशीर व्हायचा. वासुदेव भगवान आपुले नित्य कर्म उरकोनी, सभेस निगती तो दारी हा, द्विज देखी अला नयनी, जय हरी सुखकंदा. समोर हा ब्राह्मण त्यांनी दारात पाहिला. भान नवरले यदुना थाते, मिठी मारली धावून त्याते. संपवनी निज वनवासासी, राम भेटला जणू भरतासी. प्रगटता सुदामा द्वारी, जाहला प्रगट कंसारी. अतुरते मिठी मारी घट्ट पायाला, भगवान लोळता झाला. तत्पदी द्विजवरा मदिय तू खरा, द्विजवरा मदिय तू खरा. गळ्यातील हिरा धरी ना जरा, रागमज विषयी रागमज विषयी. मित्रास पदरिया घेली द्विजवरा.
प्रगटता सुदामाद्वारी जागला प्रगट कंसाने. समोर देव धावत आले आणि आतुरतेनं धावत आले. त्याच्या पायाला मिठी मारली भगवंतानं. भगवंत त्याला म्हणाले, हे तुझ्यावरा, तू माझ्या गळ्यातला हिरा आहेस, पण मला यायला उशीर झाला, माझ्याबद्दल राग मानू नकोस आणि या मित्राला पदरात घे. भगवंत म्हणताय, धन्य भाग्य मनोदयाले रोग्यासी हे अमृत मिळाले. किती दिवसांनी सुदाम देवा भेटला तू हृदय विसावा. आज जा हरी होया आठवण वदे हरी कर हाती घेऊन. हर्ष हृदयी हर्षण शके समावू मित्रा झाले कुठे न ठेवू. भगवंत त्याला म्हणाले, सुदामा आज आठवण आली का रे माझी? अंतर गेही नेऊन त्यासी. आत नेलं, आपल्या अंतःपुरात नेलं. प्रेमे बसवी निजासनासी. स्वतःच्या आसनावर बसवलं. कुशल विचारी चेपित पाया श्रम झाले तुझ इथवर याया. भगवंतांना आसनावर बसवलं. तर उद्धवाच्या पुढची अवस्था आहे सुदामदेवाची. इथं पाय लावायला लागले भगवंत त्याचे. सुदामदेवा, तुला इथपर्यंत चालण्याला त्रास झाला असेल. एवढ्यात आईसाहेब आले बाहेर. सन्मुखाली विनय कमला सादर वंदन केले. पुत्रवती सौभाग्यवती भव द्विजवर सस्मित बोले जय सुखकंदा. रुक्मिणी माता बाहेर आली. येऊन तिनं नमस्कार केला. भाऊजी नमस्कार. भगवंतानं सगळं सांगितलेलं होतं, कोण कोण आहे माझे आवडते. आणि ती सुद्धा सगळ्या गोष्टी भगवंताच्या ओळखून त्यांना आशीर्वाद दिला. पुत्रवती हो, सौभाग्यवती हो. सुदाम देवावरती चामर धाळीती देवी सेवा तत्पर. झटे निजांगे सर्व ही कामा विरघळला निजमनी सुदामा. साक्षात लक्ष्मी आहे ती. चामर हातात घेऊन बघ त्याला वारं घालते सुदामदेवा. आणि भगवंत सुद्धा निजांगे दुसऱ्याला सांगत नाहीत काम, स्वतः झटून काम करतायत त्याच्यासाठी जे जे करायचं ते. उठनी नाना परी सुवासिक अभिषेकासी ते उष्णोदक. तिकडे सत्यभामेनं यमवंतीनं तयारी केली. उठणे तयार केले. अभिषेकासाठी उष्ण पाणी तयार केले. भोजन रुचकर सुदेहुनहि रिजला विजया उपचाराही. भोजनाची तयारी झाली. चौरंगावरती तया बसवुनी सावळा श्रीहरी. अंगा चोळीत पाणी घालित असे की सत्यभामावरी. वज्री घेऊन रुक्मिणी हळूहळू घासीत त्याच्या पदा. संतांचे पद ज्या करीत चतया बाधे कदा आपदा. चौरंगावर बसवले त्याला आणि अंगाला चोळत चोळत सत्यभामा त्याला वरून पाणी घालतीये. आणि वज्री घेऊन, वज्री म्हणजे पाय घासायची वज्री, पितळेची दगडाची वज्री असते, एक दगड, खरबड दगड. त्यानं भगवंतात रुक्मिणी माता त्या सुदामदेवाचे पाय घासली. आणि म्हणूनच कदाचित भगवंताला फटाके वाजवायला सांगितले. स्नान सुदामदेवाचं होतं, सोहळा चालू होता. माय लक्ष्मी पाय घासतीये त्याची. हे केव्हा शक्य होतं? संताचे पद ज्या करी. तिला माहितीये की संताचे पाय हातात घेतल्यावर मला कुठली आपदा येणार नाही, म्हणून रुक्मिणी मातेनं संताचे पाय हातात घेतले. जेवण वगैरे झालं. मित्र बसलेत गप्पा मारत. भगवंताने विचारलं, हरी विचारी मग मज साठी काय दिली वहिनीने भेटी. रिक्त कराने भेट न घ्यावी रीत सेही उदसी ठावी. सुदामदेवा, ज्ञानी आहात तुम्ही, तुम्हाला एवढं माहित नाही का म्हणे मित्राची भेट रिकाम्या हाताने घेऊ नये. देवाचं दर्शन सुद्धा रिक्त असताना घेऊ नये. ब्राह्मणाचं दर्शन, संताचं दर्शन रिक्त असताना घेऊ नये. जे घडेल ते आपण त्याच्या पुढे ठेवावं. तुला तर ज्ञान आहे म्हणजे तू असा कसा आला? मला वहिनीनं काहीतरी दिलं असेल. विद्वानाचा मुकुटमणी तू सदाचार धर्माचा केतू. चूक न होईल तुझी हाती वर्तनात तव जगते नीती. देव म्हणाले, मी रोजच्या रोज एवढ्या हंड्याने दूध ओतून घेतोय. बोलले कोणासाठी?
तुझ्यासारख्या भक्तांसाठी, पण मी आसुसलेला दुसऱ्या गोष्टीसाठी बोले. तुझ्या वर्तनातच नीती जगते बोले. तुझं वर्तन नीतिवान आहे. तू तुझ्याकडे पाहून लोकांनी नीती शिकावी आणि तू चुकणार नाहीस हेही मला माहिती. आता मात्र हे सगळं ऐकल्यानंतर थोडी लाज वाटते सुद्धा तुला. मुकुंद वदता या परिलज्जित झाला विप्रमनासी. खिन्नपणे उत्तरला देऊ काय सख्या मी तुझसी. जय हरी सुखकंदा. देवा काय करू मी, काय देऊ तुला. हरी सुदामा तुझा किंचन तव नामाविन जवळ नसे धन. उसने मागुन कसे तरी हे आणि आले मी मुठभर पोहे. तेव्हा लाज वाटते म्हणजे. जनाबाई म्हणली ना, तुझ काय देऊ सावळ्या मी खाया तरी. मी दुबळी बटिक नाम्याची जाण श्रीहरी. उच्चिष्ट तुला देऊ मी ही गोष्ट ना बरी. तू जगन्नाथ तुझ घालू कशी भाकरी. अशी म्हणजे तू जगन्नाथ आहेस, मी तुला काय देऊ. आणि आले मी मुठभर पोहे. काय म्हणले, मी मुठभर पोहे आहे ते द्या या परिधीर न होई. कृष्णे परी ऐकिलेच नाही. एवढं ऐकताय का भगवंत कुठं. हल्लेत म्हणल्याबरोबर झोंबून घेई ती पुरत झोंबून घेई पुरचुंडी ती. आम्र जणू एक सुदिता हाती. तेव्हा जणू काही आंबा एखाद्या भुकेल्याच्या हाती लागावा तशी झपकन जाऊन त्याच्या हातातली ती पुरचुंडी ओढून घेतली. त्यात भाग माग तार मेने. आई साहेबांनी पाहिलं, एकटे खाता का हो, अर्धांगिनी आहे म्हणले, मी अर्धा वाटा घ्यायचा. त्यात भाग माग तार मेने लव देई परी बहु कष्टाने. मोठ्या कष्टानं थोडासा एक 2-4 कण रुक्मिणी मातेच्या हातावर दिले आणि पुन्हा म्हणाले, जाऊन सांगू नकोस बाकीच्यांना. इतक्या जणी म्हणले की या पोह्याचे सुद्धा कण केले तरी पुरायचे नाही. विश्वातील सर्व ही संपत्ती मिळूनही होय नाही तुकी तृप्ती. संत जनाचा हा उपहार अल्पही तरी सामर्थ्य अपार. मटमटा देत मिटक्यासी. मटमटा देत मिटक्यासी. बहुमोल मानी पोह्यासी. श्रीहरी श्रीहरी. मटमटा मिटक्या देऊन ते होतेच किती पुरचुंडीवर पोहे, पण मिटक्या मारून मारून भगवंतानं खाल्ले. खूप मोठं पद आहे. हृदय भरून एक कवळी द्विजतो प्रेमे कृष्ण पदासी. पुलकित वदला सीमा नाही हरितव थोरपणासी. जय हरी सुखकंदा. त्याचं हृदय भरून आलं सुदामदेवाचं. भगवंताच्या पायाला त्यानं मिठी घातली आणि म्हणाला, देवा तुझ्या थोरपणाला तुलना नाही, तुझ्यासारखा थोर तूच. अज्ञ विप्रमी दीन दरिद्री कणरे तिचा जणू समुद्री. विश्वाचा तू धनी नियामक. सहर्ष माझे करिसी कौतुक. थोरपणा हा तुलाच साजे. कृतार्थ झाले जीवन माझे. फुले सुखाची हृदयी फुलली. तव चरणी ती मी वाहिली. अधिकची मधुर सुवासत ये. प्रसन्नताही अविचल राहे. नियती घेऊन दुःखे भारी. कष्ट विना मज येते दारी. देवा तुझ्या नामामध्ये मी रममान झालेला आहे. त्या कृष्ण 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 या नामामध्ये मी रममान झालेला आहे. म्हणून अधिक अधिक प्रसन्नता अविचल माझ्याजवळ. मला छळण्यासाठी, मला कष्ट विण्यासाठी नियती दुःखाचे मोठमोठे डोंगर घेऊन येते. परंतु परिता किते श्वास हताशी. बघून मला तव पद कमलासी. तुझ्या पायाजवळ आहे म्हणले मी की हताश झाली म्हणली नियती सुद्धा. प्रेम सदोदित असेच राहो. काय मागितलं, प्रेम सदोदित असेच राहो. यानं प्रेम असंच राहू दे म्हणले. आणि उद्धवानं काय मागितलं, त्या गोपींसारखं प्रेम मला लाभू दे किंवा तसं प्रेम मला करता येऊ. दोघांच्या मागण्यातला एवढा तिळभराचा फरक आहे.
पण प्रेमाशिवाय दोघांनी काही वेगळं मागितलं नाही. अन्य नको मज याहून लाही, अन्य नको मज याहून लाहो, एक मास पर्यंत सुधामा वास करी श्री हरीच्या धामा. बहुतुज गोष्टी गुरु घरच्यावा, करिता रातन दिवस पुरावा. विहार शय्या भाषण भोजन, क्षणहीन गेला परस्पराविन. शब्दार्था सम अभिन्न जीवन, उभय पदा मम भावे वंदन. दोघा जण सतत सतत सोबत राहू लागले. महिनाभर सुदामदेव भगवंताच्या इथे राहिले. भगवंतांनी इयल सियल ज्या काय असतील त्या सगळ्या टाकून दिल्या. दरबाराकडे येणं नाही म्हणल्या. विहार शय्या भोजन भाषण सगळं सोबत सोबत करतायत. आणि शब्द आणि अर्थ जसे अभिन्न असतात तसं अभिन्न जीवन महिनाभर हे दोघे जण जगत होते. निरोपाची वेळ आली. निरोप देता घेता वदती उभयही गदगद वाचे. स्मरण सुदे प्रिय मित्रा मम, धारण तेच जीवाचे. जय हरी सुख कंदा. निरोपाच्या वेळेला दोघेही एकच वाक्य बोल गदगद होऊन, आठवण राहू दे बरं का मित्रा, माझी आठवण राहू दे. का? कारण माझ्या जीवीची धारणा जी आहे ती केवळ आणि केवळ तुझ्या मित्रत्वावर, तुझ्या प्रेमावर. निरीच्छ हृदयी त्या विप्राचे, सिंधू सळती आनंदाचे. श्री कृष्णाचे दिलेन काही, याची जाणीवही त्या नाही. त्याचं हृदय निरीच्छ होत. त्याला आनंदाचे डोही आनंद तरंग निर्माण व्हायला लागले. कृष्णानं काय दिलं काय नाही याचं त्याला काही घेणं देणं नव्हतं. आपलं मात्र उलट असतं. आम्ही इतका मोठा आहेर केला, त्यांनी काय दिलं? विचाराच्या मनात काय ऐकलं? काही नव्हतं. इंद्रिय मन बुद्धीच्या जे पर, आत्मसुखी त्या रमता अंतर. त्याच्या मन होतं. त्याचं मन इंद्रिय मन बुद्धीच्या पुढे गेलेला होता. स्पर्श कराया त्या मग केवी, ओंगळशी वासनात जावी. धन्यवाद अर्पित हरीसी, ब्राह्मण ये जो निज सदनासी. असाच पुन्हा काठी असं म्हणतात. भगवंताला निघता निघता नेसवलेला पितांबर सुद्धा सोडून घेतला म्हणे त्याचा. तुझी काठी केली नाही म्हणले सुदामदेवा, पुरे झालं. आला बिचारा, घराच्या जवळ आला आणि इकडे चमत्कार झाला. त्याला वाटत चकवा लागला का काय, पुन्हा फिरून द्वारकेत आलो काय. म्हणे भ्रांत मी कैसा झालो, द्वारकेस परतून आलो. सुदा आणि तो तिथं पोहोचला. त्या नगरीच्या दाराजवळ आल्याबरोबर पौरजन काय म्हणतात, सुदामदेव महाराज की जय, सुदामदेव महाराज की जय. काय झालंय आता माझं इतक्या वेळ चकवा, आता वेळ लागले काय की तुला, आपल्याला काही ऐकू यायला लागलं. मग ती मुंग झाली. सुदामदेवा जय जयकारे, आदर ती जे पुरजन सारे. अधिकची बावर द्विज त्याने, कळले नच हरीचे हे देणे. अजून बावरला, त्याला कळालंच नाही हरीचं देणं. थोडं बहुत काहीतरी ओळखू येत म्हणले. याच वाटेने गेल्यावर इकडे डावीकडे गेल्यावर आपलं घर होतं व्यंकटेश नगर मध्ये. बघू म्हणले कुठं आहे शोधून. घरास ये परी कुठे झोपडी, गवसे नाच तयासी. झोपडी शोधतोय आपली. इंद्राचे जणू भव्य मनोहर, मंदिर त्या स्थानासी. जय हरी सुखकंदा. इंद्राचा जसा राजमहाल असावा, हरिमहाल असावा, तसं याला काहीतरी दिसलंय का, अजून घाबरला. दारात पाहतोय भार याद आली सुवेश भूषित, उभी स्वागता परिजन परिवृत. चेहऱ्यावरून ओळखलं हे आपलंच आहे का कुटुंब. असं तर काही नव्हतं. का म्हणी घालण्याची ऐकत नव्हती ती. कुठून आणलं म्हणलं इथं सगळं. आणि कशी उभी होती ती, परिजन परिवृत. म्हणजे सेवकांनी वेढलेले होते तिला. इतक्या दासदासी तिच्या जवळ उभ्या होत्या. राणी सारखी दारात उभी होती. वदे सुदामा काय तरी हे, वेड लागले काय म्हणू हे. स्वतःला चिमटी घेऊन पाहायला लागलाय. स्वप्नात एक जागा आहे का वेड लागले म्हणले आपल्याला. बायको म्हणाली अहो थोडं तर समजून घ्यायचा. नम्रपणाने वदली कांता, आपुलेच हे वैभव नाता. मध्ये चला म्हणे मग सांगते. तिथे काय सगळ्यांसमोर बोबाटा करायचा. शंकित वानच आत चलावे, सर्वई कथिते श्रम निववावे. आधी जरा शांत बसा, गुळ पाणी घ्या
मग सांगते मला काय झालं आणि सांगायला सुरुवात केली तिनं. त्वष्ट्या करवी रचली सृष्टी रमावरे ही आपणासाठी, हे वैभव हे गृह हे सेवक पुरीचे या तुम्हीच पालक. हर्षुण सस्मित रमणी वदली परी बीजाची कळी न खुलली. ती म्हणाली त्वष्ट्याला सांगितलं भगवंतानं आणि इथं आपल्यासाठी ही नगरी बसवली, हे वैभव हे सगळं घरदार हे सेवक ही नगरी, या नगरीचे स्वामी तुम्ही झालात पुण्यात. हे सगळं तिनं हसून सांगितलं. पण परी बीजाची कळी न खुलली म्हणे मनी हे बरे न झाले, कायम दूर दूर कायमच कृष्णे केले. हे काही बरं झालं नाही म्हणजे. ऐकुनी बोलतीयेचे प्रेमाने नेत्री फोडिला पाट, बोल सुदामा येत हे रामा राघवा मला भेट. सुदामदेव म्हणले हे काही योग्य केलं नाही भगवंतात, मला तुझ्यापासून दूर ठेवायचंय म्हणून तू या वैभवाचं आमिष मला दाखवलंस का. हाती देऊन नश्वरास फसवू का पाहतोसी हरी, होवोनी विषयास मोहित परी जाईन मी नादुरी. माझे प्रेय तुझे स्वरूप हृदयी राहील की सारखे, नाही भीती मला असे तुझ जरी घेही परीक्षा सुखे. तेव्हा नश्वर गोष्टी हातात देऊन मला फसवायला पाहतोस का, पण या विषयाला मोहित होऊन मी दूर जाणाऱ्याचा नाही. माझं प्रेय काय आहे, तुझं स्वरूप हे माझं प्रेय आहे आणि माझं विश्रेयस हे तूच आहेस, माझा मोक्ष सुद्धा तूच आहेस. तुला काय परीक्षा घ्यायच्या ते घे म्हणजे, मी तेवढाच परीक्षा देण्यात बहादर आहे म्हणजे, मी काय तुझ्यापासून दूर जाणार. गोपाल कृष्ण महाराज की जय.